का हो चेअरमन आज घरीच? हा जरा घरीच येते. ऊसाचे पेमेंट अजून काही खात्यावर जमा झाले नाही, त्यामुळे तिकडे जरा कारखान्यात जायचंय. लोकांची ओरड चालू झाली चेअरमनच्या पाठीमागं. म्हणलं आता काय गाडी नाही काय नाही, म्हणलं वातावरण एवढं बाहेर झालंय, म्हणलं 2-3 दिवस जाताना बाहेर इकडे तिकडे फिरायला काय करताना बी नाही आता ना. तसा बी विचार आहे, माल सगळा आणून ठेवलेला आहे. अरे बघ मजा आहे चेअरमन. कार्यकर्त्यांना सांभाळ. सांभाळा तुम्ही, आम्हाला नाही सांभाळणार मग कोण कमल्या हा अला ही अशी गाडी आपल्या ताफ्यात पाहिजे. चेअरमन गाडी अजून शोरूमला आलेली नाही. अरे आपल्या अगोदर शोरूमला कुणी जाऊन ही गाडी खरेदी करू नये, बुक करू नये, म्हणून आपणच जाऊन खरेदी करायची. अहो घाई कशाला करताय? अजून गाडीची टेस्ट राईड झालेली नाही. 5 स्टार रेटिंग होऊ द्या ना, मग आपणच बुक करू. आता ते रेटिंग बिटिंग बघण्यात आपल्याला उशीर करण्यात अर्थ नाही. हो तू एक काम कर ना. अरे हुकुम करो मेरे आका. आता तसे तुला तर माहितीच आहे आपली ड्रायव्हिंग, गाडी बिडी. आपण तसं हेवी गाडीचा ड्रायव्हर आहे. म्हणजे आमच्या आजानी असा रणगाडा चाललेला आहे, रणगाडा. अरे त्या पाकिस्तानची युद्धामध्ये आजा गेला, हे रणगाडी होत बसला. रणगाडा रणगाडा आहे, एका ठोक्यात तो पाकिस्तानचा सैनिक मारून घुसला ना आजात. बाबू हे धाड 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 पार चांदणी चौकात दिल्लीच्या रणगाडा. हा. आजाने बघितलंच नाही मध्ये काही. अगं बाय, बाय, आजा बाय. म्हणला हे गाडी चाललेली माणसं अख्खा गावात रणगाडा. हा म्हणला गावाच्या ही शिवरत लावायचा. बाबू मिलिटरीचे माणसं आले हा आणि आज्याला सांगितलं ही राष्ट्राची संपत्ती, अच्छा मग ही जरा कुठं बी नाही ठेवता येत. हा. मग आज्यानी सूचना केली, हे तर रणगाडा मला लय प्रिय आहे. मग ते म्हणजे आम्ही नगर मध्ये एक रणगाड्याचं म्युझियम नगर मध्ये रणगाडाची विषय. मग नगर मध्ये आज्याच्या स्मरणार्थ ते रणगाड्याचं म्युझियम आहे. म्हणजे ते सगळं तुमचे आजा पैसा म्हणून मुद्दा असा का आम्हाला हेवी गाड्या चालवण्याचा छंद आहे खानदानी. अरे बाप तवा तवा आता मेन मुद्द्यावर तू जरा जाऊन बघ बरं यांची आवड निवड काय आहे. तुम्ही फक्त हुकुम करा मेरे आका. आका म्हणू नको मला, गोत्यात आणशीन. आपला चेअरमनच राहू दे. आका बी का बर 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 असं जात माहिती का. हा म्हणजे कसं आहे, मला जर आवडी निवडी कळाल्या ह्या गाडीच्या, हा. तर मला मग तशा पद्धतीने मला त्यांच्यापुढे प्रेझेंट इम्प्रेस करता येईल. त्याच्यासाठी मेंटेनन्सला बरं पडतं. जा तेवढी माहिती काढून. फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकरू नको बाबा, आताच लेकरांनी कायला घोटाळा करता. चला ओ बाई एवढी कसली गाई? कसली म्हणजे? कुठं चाललाय? आता कुठे जाणार आहे मी हॉस्पिटल सोडून? अरे हा तुमचे काम वगैरे चालू असतात नाही का. मग काय? मी काय म्हणतो, तुम्हाला असं आवडत नाही की किती मस्त वातावरण झाले, तुम्हाला असं फिरायला जावा किंवा लोणावळा, खंडाळा, भंडारदरा अशा ठिकाणी तुम्हाला वाटत नाही का जावं? तुमचं आवडतीचं ठिकाण कोणतं असं मला म्हणायचंय. माझं आवडतीचं ठिकाण म्हणजे हे तर सगळे आवडतेच मला, पण गोवा जास्त आवडतो. गोवा आवडतो? वा वा वा. आणि पिक्चर कोणता आवडतो? मला बाहुबली, आशिकी. अशी की हो. बर बर. आणि हिरो संजय दत्त, हा जॉन अब्राहिम. कोणता? अहो ते तुम्ही समजून घ्या ना. जॉन अब्राहिम. हा अच्छा हा ते जॉन अब्राहिम. लक्षात येत नाही ना अच्छा, लवकर. ओके. आणि ठीक आहे, मग तुम्हाला कपड्यांमध्ये काय आवडतं? साडी आवडते घालायला, ड्रेस घालायला, पंजाबी ड्रेस असं म्हणजे? म्हणजे कसं आहे, आता मला साडीच आवडते तशी, पण ड्रेस घालावा लागतो ना. आता जॉबवर जायचं म्हणल्यावर अरे साडी हा. घालून कसं नाही का सारखंच. आणि खाण्याच्या आयटम मध्ये तुम्हाला काय आवडतं? पुरणपोळी. हो. अजून? पिझ्झा. अरे बापरे. अजून नाही एवढंच. बस दोनच? पिझ्झा. आमटी भाकरी विक्री चुरून बिरून कुसकरून असलं ते आयटम काही खेंगाडे बिंगाड तसलं काही नाही आवडत? मग ठीक आहे चालेल. मग बाकी अजून काय म्हणता? काहीच नाही, आता उशीर होतोय ना मला. हो जाते. अरे सॉरी मी तुमचा खूप वेळ घेतला का? हो. चालेल. यस थँक्यू. तुम्ही दिलेला वेळ, तुमचा अमूलाग्र वेळ दिल्याबद्दल थँक्यू. चालतंय. यस गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट नाही, आता गुड मॉर्निंग आहे. अच्छा सॉरी.
आवड निवडी वेगवेगळे बाहुबली आशिकी. चेअरमन बोल ना कमलेश. ओ बाईंला पूर्ण स्कॅन करून आलोय. स्कॅन. आयला मग सांग पटकन बाईंच्या आत काय काय दडलेलं आहे. ओ बाईंला फिरायला कुठं आवडतं? कुठं? गोवा. म्हणजे डायरेक्ट गोवा. Direct म्हणजे गोवा. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीर अजिबात नाही. काहीच नाही. Direct गोवा. डायरेक्ट गोवा. खायला काय आवडतं? काय आवडतं? पुरणपोळी. पुरणपोळी. पिझ्झा. हा. घालायला काय आवडतं? काय? वस्त्र. वस्त्र. तिला आवडती तशी साडी. साडी. घालावं लागतं नाहीला जास्त व ड्रेस. बरं. पण प्रिय साडी. साडी. हा. त्याच्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे मॅडमला पिक्चर आवडतो कोणता? कोणता? बाहुबली. बाहुबली. हा. अजून कोणता? कोणता? आशिकी. बापरे. बघा मग एकीकडे तलवारी एकीकडे काय आशिकी, नाही हा. गुलाबाचं फुल. हा. बापरे. त्याच्यानंतर बाईंला हिरो कोणता आवडतो? कोणता हिरो आवडतो बाईंना? संजय दत्त. संजय दत्त. हा. जॉन इब्राहिम. म्हणजे डायरेक्ट खलनायकच. हा. आयला पण बाईंना संजय दत्त आणि तो जॉन अब्राहम. जॉन अब्राहम का आवडत असतील बरं? सिमिलर बॉडी. बॉडी काय चेअरमनची कमी आहे का? अरे. वेगळं पण काहीतरी. मला वाटतंय दोन हिरो मध्ये कॉमन एक गोष्ट आहे. काय तू खलनायक पाहिला का? खलनायक हा पाहिलं. संजय दत्तची इतका लेकेस. हा लांबलाचं केस आहे. त्या बाहुबली मध्ये बी एवढा लेकेस. अच्छा. हा त्या राजाचे आहेत ना केस. आणि ते आपले तिसरा कोण जॉन अब्राहिम. जॉन त्याचे बी अब्राहिम. एवढा लेकेस. लांब म्हणजे केस. सगळा जीव केसात गुतलाय. बाईंना मोठाली म्हणजे लांब केसाचा हिरो आवड. हायला चेअरमन तुमच्या बुद्धिमत्तेला माझं salute आहे. आपण अनालिसिस केलं मी बाईं. हायला जबरदस्त. म्हणजे तुम्ही एकदम डीप मध्ये अनालिसिस केलेलं आहे. चेअरमनचा काय साधा अभ्यास येतो. नाही, लय जबरदस्त. मी पण विचारच केला ना. एक काम करतो. काय? महाराष्ट्रातला मोठ्यातला मोठा डॉक्टर बघ बर आणि त्यांना म्हणायचं चेअरमनला असं औषध द्या का 8 दिवसात इतका लेखेस 8च दिवसात आहे एवढा लिहा. बघतो करतो. बाईंची आवड आपल्याला कळली. आवड महत्वाची. जा लवकर शोध लाव लवकर. यस बाईंसाठी काही पण. काही पण. हा यस चालते. येऊ का चेअरमन? लगेच जा. गोवा. गोवा. तुझा पदर वाऱ्यावर ओढतो, तुला बघून जीव माझा झोरतो. ररी रा 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 ररी रा 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 री रा 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 रा. अग हिल पर हिला तुझ्या कप्पाळी. बाळू काय चेअरमन म्हणजे मूड मध्ये हिल पोरी हिला. आता काय आहे बरं का, मूड मध्ये जाऊनच सरपंच तिथं काम करावं लागत. म्हणजे काय होतं, काम केलेला सीन भार हलका होतो. जा दे रे, नेहमीच काम आहे तुझं सरपंचाची इथं. काहीच तुला काही थोडं बस म्हणलं का चाललो सरपंच इथं प्रत्येक. अहो, कामाशी काम करायचे. आपण 2 रुपये घेतो म्हणलो, काम करायला पाहिजे ना. राहू दे पण अरे ते एक सुभाषित आहे, माय जॉब इज नॉट माय लाईफ. काय? बरं आता माझी नोकरी म्हणजे माझं आयुष्य नाही हा. असं एक सुभाषित हा. आहे. तसं म्हणजे सरपंचाच्या इथं काम करायचं म्हणजे तुझं आयुष्य नाही, लाईफ वेगळे, लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. तर ऐक आता, तुझ्याकडे माझं असं काम होतं. काय? माझे केस कसे दिसतात, माझी हेअरस्टाईल कशी वाटते तुला? ते मॅगी नूडल सारखे वाकडे तिकडे असे आहेत का? हा ना, तिथं तर सगळी म्हणजे मी जरा नर्वस झालोय, जरा डिप्रेशन मध्ये गेलोय माझ्या त्या हेअरस्टाईलमुळं. काय झालं? मला अशा लांब केसाची जरा आवश्यकता आहे. म्हणजे माझे केस आहेत ना असे लांब झाले पाहिजे 8 दिवसात. असं काही तुझ्याकडे औषध आहे का गावरान? लांब झाले पाहिजे? हो ना. अहो चेअरमन, माझा आजा ना हा असा हिमालयातून जडीबुटी आणायचा बर. आणि मातारा हा असा जंगलातल्या जडीबुटी आणायचा आणि त्याला वाटून हे करून अशा लांब लावायचा केसाला. म्हणजे- हे लांब केस होत होते. तुमचा खानदानी जडीबुटीचा व्यवसाय आहे वाटतं. आमचा खानदानी, पण मी त्यात नाही गुंतलो. हा. का? परिस्थितीमुळे मला सरपंचाच्या सालानी जावं लागलं. मग तरी तुला औषधं माहित असतील ना राव? सगळे हा का? सगळे आजाने काय करायचा, बाप काय करायचा, कसे वाटायचा, कसे लावायचा आणि कसे लावायचे. आता मी घरीच ते जडीबुटी आणायचो आपल्या उशाला, हा. माझ्या बायकोला. अरे. तिचे केस पाहिलेले का तुम्ही? पाहिलं, खरं. डायरेक्ट उशा खाली येते तिचे केस. उशाचेच केस उशा खाली आहे. हा. याच्यापेक्षा काय आता मोठा संयोग बनायचा. हा. मग एक काम कर ना, हा. आपल्याला तेवढी जडीबुटी दे ना. नाही, जडीबुटी आणतो पण त्याला खर्च लागेल चेअरमन. अरे खर्च होऊ दे, अख्खं तुकडं जाऊ दे यार. पण आपल्याला असे संजय दत्त सारखे केस आले पाहिजे. संजय दत्त सारखे हा. त्याच्यापेक्षा लांब असे मफलरेवानी लांब केस लोंबले पाहिजे हो का? तुमच्या पाठीवर. हा. आणि मग तुला पैशाची काही काळजी करू नको. तू हे 100 नका मोजू, राहू द्या.
बस झाले. होईन ना. हा पण एक ध्यानात घे 8च दिवसात एवढा लिखीत. 8 4 दिवसात तुमचे केस नाही मग आणि खाली लोंबले ना हा तर नाव बाळ्या सांगणार नाही. एवढा पावर आहे त्या वनस्पतीत. तुझा बाळ्या पहिलं मला औषध आणून दे. आताच जातो सरपंचाचं काम कॅन्सल. बर आधी तुमच्या कामामागे जातो. बरं, बरं. मग सरपंचाचं काम. चालेल, हा, 200 घेतले. मग पैसे येऊ का मग? या या. अय अरे चेअरमनचा फोन करून लागा ना. का म्हणून लागणार रेंज बिनचा प्रॉब्लेम असा. अरे ते खोबरेल तेलाचे बॉक्स आणले होते उतरून ठेवले तिथं. बर चर्मांची घरी. हा बर बर मग काय मग म्हणतो? भाडं तर घ्यावं आपलं कमीत कमी. हा पैसे होय हा. देतो ना. किती रुपये? काय 200-250 रुपये येतं. हा हा माझ्याकडे काय काम आहे? अरे म्हणलं तेवढं तू सांगशील चेअरमनला. आता बा 1300 डबे उतरवले. कोणाच्या घरी उतरवले? चेअरमनच्या चेअरमनच्या घरी. डबे कोणाचे होते? चेअरमनचे चेअरमनचे होते. मग पैसे कोण दे? चेअरमन. मग अरे माझं पण काय तू कार्य करताय ना भाऊ. काय करताय मग काय झालं? 250 रुपये येतं किती फक्त. रुपये येतं? 250 रुपये. 250 रुपये येतं होय? हायला राव मग सॅम तू पण ना राव चेअरमन देते. आता 2 दिवस झाले कालपासून केस मोजितोय. 1 इंच सुद्धा केस वाढला नाही अजून. मोजून मोजून केस कमी झालेत. हा लाख रुपये घातलेत आणि अजिबातच 1 इंच सुद्धा केस वाढला नाही माझा. आता कांबल्याचा बेत बघावा लागेल मला. एवढे पैसे नुसते खिशात घातले काय कांबल्या. हुकुम मेरे आका बोला. अरे ते आका बिका नको म्हणू काय मला. तू मला सांग एवढे पैसे खर्च करून माझे केस का नाही वाढले अजून. अहो येतीन वाढतीन. अरे पण मला दम निघाला नाही इथं. मला लगेच रिझल्ट पाहिजे. अहो चेअरमन जरा दम काढा. आता ह्या त्यालाने नाही झाले केस तुमचे वाढले. मग आता आपले अमेरिकेवरून येऊ राहिले. काय अमेरिकेवरून येऊ? तुमच्या हातात किती मीटरचा टेप येऊ? 1.5 मीटरचा आहे 1.5 मीटरचा. 5 मीटरचा घ्या. 5 मीटरचा डायरेक्ट इथून इथपर्यंत केस कमरेपर्यंत केस झुपका. आबा कांबल्या मला गावात लोक अस्वल म्हणले तरी चालते. हा. पण मला डायरेक्ट अर्जंट संजय दत्त सारखे म्हणजे केस पाहिजे. तिकडे अमेरिकेहून औषध आण नाही तर इंग्लंडहून आण. पण काम 1 नंबर झालं पाहिजे ना. चल चल लगेच तू. यस यस कॅप्टन अमेरिका. चल फट. मैं तो शराफत से जीता मगर मुझको तो शरीफों से लगता था डर. मी काय म्हणते गंटन कुमार, तुम्हाला जर हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो तर काय आवडेल हो जेवायला? मला होय हा कोरड्या भजे पापड. अहो आपल्याला पित्रा जेवायला जायचं. हॉटेलमध्ये जेवायला म्हणते मी. हॉटेलमध्ये गेलो मी तेच मागतो भजे कोरड्या आणि पापड. पण ते हॉटेलवाली नुसतं नाचणीचा पापड देते. हा का? बरं बरं. तुम्हाला पिक्चर कोणता आवडतो? छोटा चेतन. ते गॉगल घालून बघायचं ना ते मोठं मोठं दिसतं. हा का? आणि तुम्हाला टीव्ही वरची सिरियल कोणती आवडती? मोठू पतलू. खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही जलती. ते हा का? चांगली चॉईस आहे तुमची. भारी. मग तुम्हाला मुलगी कशी आवडती? मुलगी मस्त कशी आवडन हो. पण मुलीला मी आवडायला पाहिजे ना. आणि आपल्याला काय करायचंय मुलीचं? अहो लग्नासाठी म्हणते हो मी. आपले शिकवण लग्न करणार आहे. आपण खातो दुसऱ्याच्या घरी राहतो तिसऱ्याच्या घरी. आता परत छप्पर उडाले टक्कल पडले टक्कल. अहो एखाद्या पोरीला जर टक्कल पडलेलाच पोरगा आवडत असेल तर मग बावळट ती पोरगी. अहो तसं नाही. मला आवडते टक्कल पडलेली पोरं त्याच्यामुळं. कांबल्या चल. हा होय तुमची आवड वेगळी. कुणाला केसवाली लागत पोर. कांबल्या तुला कळलं ना बाई काय म्हणले. हा अहो मला लक्षात आलं पण तुम्ही चेअरमन. तू अजिबात ऐकायच नाही. मी सांगतो तेवढं कर. तू डायरेक्ट ते 2 लाखाचे औषध आहेत ना अमेरिकून आणलेले डायरेक्ट न टाकून ते डायरेक्ट. अहो देतो टाकून पण मी काय म्हणतो बाई मूड मध्ये बोलले असते. बाईचा मूड बीड आपल्याला काहीच कळत नाही. तू आता पळत जायचं ते आपल्या मित्राकडे प्रवीण कदमकर. हा. चांगला वस्तार आणायचा. मी अख्खे केस काढून टाकाल का? अहो नको माझं ऐका राव टाकाल chairman. म्हणजे अहो, टाकाल. आपल्याला केस वाढवायचे इथपर्यंत केस आले पाहिजे. बाईला टाकाल आवडत. लोक मला गावात शकाल म्हणले. त्याच्या गोण्या भरले तुझ्या तळवट टाकला का? सगळं झाकून जिथलं तिथं ठेवलंय जाईन पाऊस. शकाल म्हणले तरी चाल. ओ सरपंच हे बघा बरं 1 मिनिट या बरं चेअरमन काय म्हणते बघा बरं. अरे तो कामला काय आवाज देतोय? कशाला बोलितो त्या सरपंच. या, या. मी चाललो. मी
सरपंच हा? बहुतेक गावात पिसाळ कुत्रा परत आलेला दिसत. चल बरं. थांबा अहो चेअरमन तुम्ही ऐका राव बाई बोलल्या पण नका तुम्ही वाचता अनुराव ऐक. काही बिकायचं अरे तुला कळतच नाही राव. चेअरमन थांबा, सेवीला जाऊन इंजेक्शन घेऊ आपण, थांबा. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.